2 वर्षापूर्वी मी हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये असताना अशाच पत्रकार आम्ही एका आमदारासोबत बसलो होतो. तो आमदार आम्हाला म्हणाला, की "साहेब नुसती सत्ता असून चालत नाही हो, ते सत्तेत आहे हे दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे थोडाफार माज चालतोच की." ते वाक्य मला आज खूप स्ट्राईक झालं. त्यावेळी ते मी अगदी उडवाउडवीत नेलं होतं कारण अनौपचारिक गप्पांचा भाग होता. पण आज ते ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला घ्यावं लागलं. त्याचं कारण असं आहे, की आज सकाळपासून एकनाथ शिंदेंच्या गायकवाड जे आमदार आहेत, त्यांची संपूर्ण राज्यभरात चर्चा आहे. कारण काय झालं, की शिळी डाळ मिळाली असं त्यांनी म्हटलं आणि त्या प्रकरणावर त्यांनी जो कोण तिथला केटरिंगवाला असेल त्याला चांगला बदडून काढला. व्हिडिओ बाहेर आला आणि वर आमदार साहेब जाताना तो एक टॉवेल टाईट करताना असं म्हणाले, की "अरे बिल कोणी द्यायचं नाही" वगैरे. मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जो किस्सा सांगितला तो कोणत्या आमदाराबद्दलचा होता ते तर मी सांगू शकत नाही. पण ती वाक्य मात्र स्ट्राईक झालं आणि त्यानंतर एक प्रश्न पडला, की निवडून दिलेल्या आपले जे सगळे नगरसेवक असतील, लोकसभेचे खासदार असतील, आपले विधानसभेतले आमदार असतील, कोणी परिषदेत गेलेलं असेल, या लोकनियुक्त किंवा ह्या ज्या कुठले वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट होऊन गेलेले राज्यसभे किंवा विधान परिषदेचे जे काही खासदार आमदार असतील, यांच्या प्रिव्हिलेजेसबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो. त्यांची वागणूक काय असली पाहिजे, त्यांनी नक्की कुठे त्यांना संरक्षण आहे कुठे नाही, या सगळ्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि या सगळ्याबद्दल घटना काय सांगते, कायद्यात काय अभिप्रेत आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी आलो. ॲडव्होकेट आव्हाड सर आहेत माझ्यासोबतच. सर स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच हा सगळ्या प्रकरणातला. पण मला मुद्दा इथून सुरू करायचा आहे, की एखाद्या लोकनियुक्त एखादा ज्यावेळी कॅन्डिडेट असतो, जो तिथे येऊन उमेदवार म्हणून नंतर निवडून तिथे आलेला असतो, घटना ह्यांच्या सगळ्यांच्याबद्दल काय सांगते? कारण काय आहे, अधिवेशन चाललं आहे. असं आता आज चर्चा मी बघतोय, म्हणतात की नाही त्यांना प्रिव्हिलेज आहे, त्यांना कायद्याने संरक्षण आहे. तर नक्की घटना काय सांगते या सगळ्यामध्ये? आपण आज जो व्हिडिओ सकाळपासनं दाखवतात माध्यमात असं म्हटलात तो मी पाहिलेला नाही. मात्र तुम्ही सांगितलेली गोष्ट मला समजली की कोणत्याही लोकप्रतिनिधीचं वर्तणूक कशी असावी आणि कशासाठी त्यांना संरक्षण आहे आणि कशासाठी संरक्षण नाही, हा खरा आजचा वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा आहे. या संबंधाने प्रथम आपण दोन विश्लेषण केलं पाहिजे दोन प्रकारे. एक, भारतीय संविधानात या संबंधाने असलेल्या तरतुदी आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळानं यासाठी केलेले 2024चे नियम, या दोनमध्ये याचं आपल्याला संदर्भ सापडतो. विशेष करून जेव्हा भारताच्या संविधानाची निर्मिती झाली तेव्हाच आपली जी संविधान समिती आहे त्यांनी ठरवलं होतं की भारतीयांना बोलण्याचा हक्क, आपलं राईट टू स्पीच म्हणजे भाषणाचा हक्क, संभाषणाचा हक्क हा असला पाहिजे, हा मूलभूत हक्क असला पाहिजे. परंतु तो हक्क फक्त नागरिकांच्या पुरता संविधानात असून चालणार नव्हता, तर नागरिकांचे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे संसदेमध्ये आहेत, जे राज्याच्या विधिमंडळामध्ये आहेत, त्यांनाही तो हक्क असला पाहिजे. आणि म्हणून तेव्हा भारताच्या संविधान समितीनं भारताच्या संविधानामध्ये दोन विशेष परिच्छेद किंवा कलम घातलेले होते. एक होतं कलम 105 आणि दुसरं होतं कलम 194. कलम 105 आणि विशेषत्वानं कलम 105 कंसात 2 हे कलम हे संसदेच्या सदस्यांना, खासदारांना संरक्षण देणारं होतं आणि संसदेत त्यांना त्या बाबतीत संरक्षण देण्यात आलेलं होतं. तसंच भारताच्या संविधानातील भाग 6 चॅप्टर 6 त्याच्यामध्ये पुढचा भाग 3 म्हणजे पार्ट 6 चॅप्टर 3 मध्ये विशेष करून आजच्या चर्चेचा तपशील सापडतो. त्यासाठी कलम 163 ते 212 ही जी कलमं आहेत ना, ही कोणत्याही विधिमंडळाचं कसं कामकाज चाललं पाहिजे राज्याच्या याचं विश्लेषण केलं आहे. आणि हे कामकाज चालत असताना कलम 194 मध्ये अशा प्रकारचे अधिकार, विशेष अधिकार हे आमदार महोदयांना दिलेले आहेत. हे अशा प्रकारचे विशेष अधिकार, अशा प्रकारचे अधिकार त्यांना जेव्हा ते विधिमंडळाच्या प्रेसिंग्स म्हणजे विधिमंडळाच्या परिसरात येत असतात आणि विधिमंडळामध्ये काम करत असतात तेव्हा प्रामुख्याने देण्यात आलेले आहेत. म्हणजे जेव्हा एखादे आमदार एकच यातला फक्त तुम्ही म्हटलं प्रश्न आहे, ते विधिमंडळाच्या परिसरात त्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत, तर ते ड्युरिंग सेशन असेल ना? हो. जेव्हा ते विधिमंडळाच्या प्रेसिंग्समध्ये असतील किंवा विधिमंडळामध्ये आलेले असतील तेव्हा त्यांना विधिमंडळात काम करताना फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे बोलण्याचे विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यांनी बोलणं, त्यांनी आपलं संभाषण व्यक्त करणं, आपली मतं व्यक्त करणं, मतदान करणं
इत्यादी त्यांच्या कंडक्ट संबंधाने त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. मात्र हे संरक्षण ॲब्सोल्यूट किंवा पूर्णत्वानं नाही. त्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळानं 1960 साली काही नियम पारित केले होते. 1960 सालापासनं वेगवेगळ्या वेळी त्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत आणि नुकतंच 2024 साली त्याची 12वी आवृत्ती अस्तित्वात आलेली आहे. या विधिमंडळाच्या नियमावलीच्या 2024च्या त्या नियमावलीमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हे संरक्षण त्यांना प्रदान केलेलं आहे. हे संरक्षण प्रदान करत असताना ते ॲब्सोल्यूट नाही. 2 गोष्टी आपण प्रामुख्यानं पाहिल्या पाहिजेत. एक, विधिमंडळामधलं संरक्षण आणि विधिमंडळाबाहेरचं संरक्षण. आजचा आपण उपस्थित केलेला मुद्दा हा विधिमंडळाच्या बाहेरच्या संरक्षणाचा मुद्दा आहे. असं जरी असलं तरी विधिमंडळामध्ये काय संरक्षण आहे आणि विधिमंडळाच्या बाहेर काय संरक्षण आहे, तसंच जेव्हा कोणचंही अधिवेशन सुरू होणार असतं ते अधिवेशन सुरू होत असताना काय संरक्षण असावं आणि ते नसताना काय संरक्षण असावं. विशेषत्वानं असं सांगितलंय की विधिमंडळ सुरू होण्याच्या आधी 40 दिवस आणि विधिमंडळ संपल्यानंतर त्याची सभा संपल्यानंतर 40 दिवसापर्यंत कोणत्याही सदस्याला सभापतीच्या आदेशाशिवाय पूर्व परवानगीशिवाय अरेस्ट करावायचं नाही. हे पहिलं संरक्षण त्याने दिलेलं आहे. मात्र असं संरक्षण देत असताना अशा संरक्षणासाठी काय आवश्यक आहे, हे सगळं कुठं घडलं पाहिजे, विधिमंडळाच्या परिसरात किंवा विधिमंडळामध्ये. विधिमंडळामध्ये घडलेल्या गोष्टीसाठी त्यांना पूर्ण संरक्षित केलेलं आहे आणि बाहेर घडलेलं असलं तरीही संरक्षित केलेलं आहे जर का अधिवेशन चालू असेल तर. हे थोडं एलॅबरेट करा, कारण हे आत्ताच्या प्रसंगाशी थोडंसं त्याला पॅरलल चालणार दिसतं. जर का एखादी गोष्ट विधिमंडळाच्या बाहेर घडली, उदाहरणार्थ आजचा आपण जो इन्सिडन्स म्हणता तो, आणि जर का त्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा घडलेला असेल आमदार महोदयांच्याकडनं, तर मग मात्र त्यांना अरेस्ट करण्यापूर्वी 40 दिवस आणि 40 दिवस नंतर असं अरेस्ट करता येत नाही. आता ज्या अर्थी अधिवेशन चालू आहे त्या अर्थी ह्या संबंधित आमदार महोदयांना अशा प्रकारची अरेस्ट सभापती महोदयांच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. म्हणजे हे अधिवेशनाच्या बाबतीत यांना विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. म्हणजे आता समजा विधान भवनाच्या परिसरात ते घडलेलं नाहीये, ते घडलं आमदार निवासामध्ये, पण तरीसुद्धा जर त्यांनी कोणाला तरी मारलंय आणि त्या मारलेल्या व्यक्तीने समजा सगळ्या प्रकरणात फिर्याद दिली, तर आमदाराला अरेस्ट करायची असेल किंवा त्याला चौकशीसाठी बोलवायचं असेल तर या दोन्ही गोष्टींसाठी अध्यक्षांच्या परवानगीने ते पार पडतील लागेल आजच्या ह्या परिस्थितीमध्ये. आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा होऊ शकतो का? हो, गुन्हा होऊ शकतो, गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र त्यासाठी अरेस्ट करताना आता या 40 दिवसाची मर्यादा मध्ये येते आहे, त्याशिवाय ते करता येणार नाही. आणि म्हणून माननीय सभापती महोदयांच्या आदेशाशिवाय पूर्वपरवानगीशिवाय ही गोष्ट घडणार नाही. हे अशा केसमध्ये नक्कीच होत नसतं. हे कधी घडतं, जर का एखादा नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र गुन्हा असेल, गंभीर गुन्हा असेल, मग मात्र अशा केसमध्ये सभापती महोदयांच्या संमतीनं अशा काळामध्ये तशा प्रकारची अरेस्ट करता येते. इतर वेळेससुद्धा असं धरून चाला की अधिवेशन चालू नाही, तो 40 आणि नंतरच्या 40 दिवसाचा काळही अंमलात येत नाही, आणि मग अशा वेळेस मात्र जर का अशा आमदाराकडून कोणत्याही आमदाराकडून असं अजामीनपात्र कृत्य घडलं असेल, मग मात्र त्यांना अरेस्ट करता येतं. मग त्या बाबतीत सभापती महोदयांच्या पूर्वपरवानगीची जरुरी नाही. मात्र याच नियमावलीमध्ये शेवटच्या प्रकरणात सांगितलंय की जर का आमदार महोदयांना अशा बाबतीत अरेस्ट केलं असेल, डिटेन केलं असेल, मग मात्र ही सगळी माहिती संबंधित मॅजिस्ट्रेट किंवा संबंधित एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांनी तात्काळ सभापती महोदयांना कळवली पाहिजे, विधानसभेच्या अध्यक्षांना कळवली पाहिजे. तसंच जर का त्यांची जामिनावरती किंवा सुटका झाली तर अशी सुटका झाल्याबरोबर तात्काळ ही गोष्ट पुन्हा सभापती महोदयांना कळवली पाहिजे. म्हणजे जर का आजच्या तुमच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेतला तर 2 प्रकारचं संरक्षण आहे. एक, विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आणि चालू नसताना. चालू असताना मात्र त्यांना आता अशा प्रकारच्या गुन्ह्यात सभापती महोदयांच्या परवानगीशिवाय अरेस्ट करता येणार नाही. म्हणजे इन्सिडेंट हाऊसमध्ये घडलेलं नसेल तरी सुद्धा आमदार म्हणून ते प्रिव्हिलेज त्यांच्याकडे राहील. बरं, एक महत्वाचं कारण असं आहे की त्यांना ह्या अधिवेशनाच्या अटेंडन्सपासून
हजेरीपासून वंचित करता येऊ नये. ते लोकप्रतिनिधी व्यक्तिगत नाहीत, ते कुठल्या तरी लाखो लोकांचे प्रतिनिधी आहेत आणि तिथे ते जे प्रश्न मांडणार आहेत ते त्या लाखो लोकांचे असतात. म्हणजे त्या प्रतिनिधीला अशा प्रकारच्या फौजदारी गुन्ह्यास्तव त्या सभागृहात उपस्थित राहण्यापासून कोणत्याही प्रकारे परावृत्त करता येऊ नये म्हणून ह्या प्रकारची तरतूद राज्यघटनेमध्ये आणि त्या नियमावलीत करण्यात आलेली आहे. नाही, ही गोष्ट तुम्ही अगदी बरोबर म्हटली की ते त्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही 4-5 लाख इतक्या मोठ्या मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असता त्यावेळी मुळात तुमची वागणूक काय असली पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला वागवलं पाहिजे, या गोष्टीसुद्धा तितक्याच मॅटर करतात. कारण महाराष्ट्राने संपूर्ण देश तुमच्याकडे बघत असतो. आता हा व्हिडिओ माझ्याकडे आहे. या व्हिडिओमध्ये अगदी खूप क्लिअर कट दिसतंय की 2-3 ठोसे मारलेत त्याला त्यांनी, किंवा त्यामध्ये बघा त्यामध्ये दिसतं की त्यांनी 2 लावून पण दिलेत त्याच्या अगदी. ते म्हटले असं कसं काय तू करतोयस वगैरे. पण मुद्दा परत तिथेच येऊन थांबतो की आत्ता हाऊस चालला असल्यामुळे कदाचित हे प्रिव्हिलेज मिळेल आणि घटनेत काय ते त्यांनी आता तरतूद तरी सांगितली. पण मुद्दा असा आहे, समजा आता फिर्यादीने या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार तो देत नसेल, पण हे सगळं बघितल्यानंतर जर कायदा हातात घेतला आमदार महोदयांनी, हीच गोष्ट क्लिअर होत असेल, तर यामध्ये थेट तक्रार दाखल करून घेता येऊ शकते का? नाही, त्याचं कारण असं, त्याचं वर्गवारी आपल्या फौजदारी कायद्यामध्ये संहितेमध्ये केलेली आहे. जर का कॉग्निजेबल आणि बेलेबल ऑफेन्स नॉन बेलेबल ऑफेन्स असता तर पोलीस दखल घेऊ शकतील. परंतु जर का तशा प्रकारचा गुन्हा नसेल, हे मारहाण तशा प्रकारची जर नसेल, मग मात्र ह्या तक्रारदाराने तक्रार करणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत तो तक्रार करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला जाणार नाही. थोडं कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर ते मारताना असं दिसतंय की त्याला मारतायत, पण त्याला मरेपर्यंत किंवा त्याचा जीव जाईल इथपर्यंत त्याला मारहाण होत नाही. त्यामुळे तो नॉन बेलेबल, त्यामुळे तो बेलेबल राहतोय. जीव जाण्यापेक्षा त्याला गंभीर दुखापत झाली आहे का, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आता जे दिसतंय त्याच्यावरनं, म्हणजे आपण जे दाखवलं मला थोडक्यात 1-2 मिनिटामध्ये, त्याच्यावरनं तसं तर काय दिसत नाही. हे हाताने केलेली मारहाण दिसते आहे, बरोबर आहे. जोपर्यंत हत्यारं किंवा काही जखम होत नाही, मोठी इंजुरी होत नाही, तोपर्यंत ते जनरली तशा प्रकारची जखम नसते आणि तो कॉग्निजेबल किंवा नॉन बेलेबल ऑफेन्स होत नाही. आणि म्हणून त्यांना पोलिसांची यंत्रणा तेव्हा हरकतमध्ये किंवा मध्ये येत असते. या सगळ्या प्रकारामध्ये खरं पाहता तुमचा जो उद्देश होता विचारण्याचा, त्यामुळे एक उद्देश असतो, सभागृहाची प्रतिष्ठा. आणि तो जो मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये कशासाठी हे सगळे नियम केले असतील आणि कशा प्रकारे सदस्यांनी वागलं पाहिजे, आणि त्याच्यात फार स्पष्टपणे सांगितलं आहे की सभागृहाची प्रतिष्ठा. खरं पाहता भारतातील हे विधिमंडळ किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हा तिसरा स्तंभ आहे आणि लोकशाहीचा हा तिसरा स्तंभ आणि प्रगल्भ लोकशाही असण्यासाठी, लोकशाही म्हणजे तर काय, शेवटी लोकप्रतिनिधींच्या मार्फत व्यक्त झालेली मतं, आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचं फ्रीडम ऑफ स्पीच, बोलण्याचा हक्क, संभाषणाचा हक्क असलाच पाहिजे. आणि म्हणून सभागृहामध्ये ठीक आहे, सभागृहातलं वर्तन ठीक आहे. जर का आपण माननीय आशिष शेलार विरुद्ध महाराष्ट्राचं कायदेमंडळ हा जर का 2022चा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तपासला तर मग दिसून येतं की सदस्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे शेलार साहेबांना तेव्हा निलंबित करण्यात आलेलं होतं आणि त्या निलंबनाच्या विरुद्ध ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं निलंबन रद्द ठरवलं होतं. म्हणजे सभागृहात सुद्धा तुम्ही प्रतिष्ठा जपली पाहिजे. एकीकडे प्रतिष्ठा जपणे आणि दुसरीकडे आपलं मत व्यक्त करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणे, आणि म्हणून तिथे एक सूक्ष्म दरी आहे. म्हणजे थोडक्यात थीन लाईन आहे सभासदाची सदस्यत्वाची नैतिकता, तसंच सभागृहाचं औचित्य, त्याचे लिखित नियम आणि काही संकेत असतात. लोकशाहीच्या ह्या परंपरा जपण्यासाठी सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर सुद्धा लोकप्रतिनिधीनं कसं वागलं पाहिजे यासाठी अशा प्रकारचे हे नियम असतात. मात्र 2 गोष्टी असतात. लोकशाहीचं मूल्य जपण्यासाठी, लोकशाहीची संकल्पना जपण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या नागरिकांच्या सोबतच असं उत्तम कार्य केलं पाहिजे. नाहीतर काय होईल तर लोकप्रतिनिधींच्याकडे आणि पर्यायाने लोकशाहीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून जाऊ शकतो. फार इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आणि मी मुद्दा म्हणून काय, सकाळपासून बाकीचंही कॉन्ट्रोवर्सी चालू राहील, मतही येतील, त्यानंतर क्रिया प्रतिक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, आंदोलनं होतील. पण जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केला होता की तुम्ही लोकप्रतिनिधी असल्यानंतर तुम्ही नक्की तुमचं वर्तणूक काय पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट केलं पाहिजे आणि त्यातून तुमची वागणूक. कारण मगाशी सरने सांगितलं की मुद्दा तोच आहे परत की तुम्ही तितक्या लाख लोकांचं तुम्ही नेतृत्व करता, इथून तुम्ही निवडून आलाय. त्यामुळे ही थिन लाईन आहे ना, ही थिन लाईन ही गायकवाडांनी फॉलो करणं अपेक्षित होतं. अर्थात
आता हाऊस सुरू आहे, जसं सरांनी आपलं समजवलं की त्यांचे आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणूनचे त्यांचे प्रिव्हिलेजेस काय असतील, या सगळ्या गोष्टी टेक्निकली बाबतीवरती किंवा उद्या कायदेशीर पातळीवर जरी कारवाई करायची म्हटली तरी सुद्धा त्यामध्ये येणार आहेत. पण त्याच्यासाठीच संविधानाला जे अभिप्रेत आहे ते वागणं आमदारांकडून त्याची अपेक्षा होती आपल्या सगळ्यांना. त्यांनी शेवटी काय केलं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. एनिवे, तुम्ही मुंबई तक बघत राहा. माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार इथेच थांबतो.